सर्वांना ख्रिस्तात सलाम. प्रेज द लॉर्ड. मी पास्टर डॅनियल सोनेकर. सध्या जबलपूर या ठिकाणी लेनर्ड थिओलॉजिकल कॉलेज या कॉलेजमध्ये या बायबल सेमिनरीमध्ये लास्ट इयर या वर्गामध्ये शिकत आहे आणि आपल्या प्रत्येकाची साथ जेणेकरून आपण सर्वांनी माझ्यासाठी नित्यनेमाने प्रार्थना केल्या आहेत आणि त्या प्रार्थना परमेश्वराने ऐकल्या आहेत आणि त्या प्रार्थनेचं फळ, त्या प्रार्थनेचं उत्तर म्हणून मी आपल्या प्रत्येकासमोर स्तुती मीडिया इंटरनॅशनल पास्टर सुनील असुदे यांच्या माध्यमातून आपणासमोर परमेश्वराचं जे काही वचन आहे ते थोडक्यात मांडण्यासाठी आलो आहे. आणि मी आपणा प्रत्येकास पुन्हा एकदा विनंती करेल की आतापर्यंत जसं आपण माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी आणि माझ्या मिनिस्ट्रीसाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, आपल्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये आणि आपल्या सामुदायिक प्रार्थनेमध्ये जशी माझी आठवण ठेवत होतात, तशीच माझी विनंती राहील की इथून पुढे देखील आपण सर्वजण आपल्या प्रार्थनेमध्ये मला, माझ्या परिवाराला आणि माझ्या मिनिस्ट्रीला परमेश्वरापुढे सादर करा, जेणेकरून परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये, परमेश्वराच्या कृपेत मी परमेश्वराची जे काही मिनिस्ट्री आहे, परमेश्वराचं जे काही वचनाचं काम आहे, परमेश्वराची जी काही वचनाची सेवा आहे ती अन्य ठिकाणी, अन्य प्रदेशामध्ये आणि अन्य लोकांपर्यंत पोचवू शकू, जे की परमेश्वराची इच्छा आणि योजना आहे. आजच्या या वचनामध्ये जाण्यापूर्वी आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया आणि त्याच्या वचनासाठी आपण सुरुवातीची प्रार्थना करूया. मी आपल्या प्रत्येकाला विनंती करीतो की आपण प्रत्येकजण आपले चित्त परमेश्वराकडे वळवूया आणि आपण आपले डोळे मिटून परमेश्वराची प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, तू आज आम्हाला पुन्हा एकदा या ऑनलाईनच्या माध्यमातून तुझ्याकडे येण्याची संधी दिलीस. परमेश्वरा, आम्ही जरी अन्य ठिकाणी असलो तरी देखील तुझ्या कृपेद्वारे आम्ही सर्वजण ऑनलाईनच्या सेवेमध्ये एक चित्ताने, एक मनाने आणि एक देहाने तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही आमचं अंतःकरण सादर करत आहे. परमेश्वरा, तू जे काय आम्हाला सांगू इच्छितोस, तू जे काय तुझ्या योजना आहेत, तू ज्या काय तुझे संकल्पना आहेत, त्या संकल्पनेचा भाग तू आम्हाला करून घेत आहेस, म्हणून तुझ्या आभार मानतो. परमेश्वरा, स्तुती फाउंडेशन यांनी जो उपक्रम हा राबवला आहे ऑनलाईन मीटिंगचा, ऑनलाईन प्रार्थनेचा, आणि पास्टर सुनील असुदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्तम असा उपक्रम, जेणेकरून प्रत्येकजण ख्रिस्ताचं वचन काय आहे हे समजून घेऊ शकतात आणि त्या वचनाद्वारे आमच्या जीवनाशी परमेश्वर काय बोलू इच्छितो, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराची काय योजना आहे, परमेश्वराची काय संकल्पना आमच्या जीवनामध्ये आहे, ते आम्हाला समजून घेण्यामध्ये तू आम्हाला सहाय्याने मदत करत आहेस. अनेक पास्टर्स दैनंदिन रोज नित्यनेमाने तुझं वचन घेऊन आमच्या पुढे येत आहेत आणि त्या वचनाद्वारे तू आम्हाला बोलत आहेस. परमेश्वरा, तू आमच्याशी बोलत असताना आमचे कान उघड, कारण की तू जे काय सांगू इच्छितोस ते आम्हाला समजू दे. तू आमचं अंतःकरण उघड आणि तुझ्या योजनेचा तू आम्हाला सहभाग घेण्यास सहाय्याने मदत कर. ती आम्हाला शक्ती आणि सामर्थ्य दे, ते तू आम्हाला शहाणपण दे, तू बुद्धी दे, जेणेकरून तुझ्या योजना आमच्या या अल्पशा बुद्धीला समजू दे आणि तू जेवढं सांगशील तेवढं आम्हाला करण्यास तू सहाय्याने मदत कर. कारण की कधी आम्ही भरकटून जातो आणि आम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून असं म्हणतो की परमेश्वर असं नाही तर परमेश्वर असं म्हणत आहे. परमेश्वरा, तुझ्या योजनेपासून आम्हाला भरकटू देऊ नकोस. तुझ्या योजना केवळ तुझ्याच असू दे. आम्हाला फक्त त्या योजनांचा तू एक कर्मचारी, कामगार म्हणून ठेव, तू एक सेवक म्हणून ठेव. आणि जसं सेवकाची जबाबदारी, कामगिरी ही असते की जे काय मालक सांगेल ते काम करणे.
सेवकाची जबाबदारी प्रश्न विचारायची नसती, परंतु त्या प्रश्न जे काही काम सांगितलं आहे ते काम करण्याची असते. परमेश्वरा, तू आम्हाला धीराचा आत्मा दे, संयमाचा आत्मा दे, शांतीचा आत्मा दे. जे काही तू आमच्या जीवनामध्ये करू इच्छितोस आणि ज्यांच्याद्वारे करू इच्छितोस त्यांच्या वाणीकडे, त्यांच्या वचनाकडे आणि त्यांच्या संकल्पनेकडे तू आम्हाला कान देण्यास सहाय्याने मदत कर. आम्ही हे म्हणू नये की तो कोण, ती कोण, पण परमेश्वरा, तू आम्हाला समजण्याची बुद्धी दे की ही योजना तुझी आहे आणि त्या योजनेचा भाग तू त्यांना बनवला आहेस, जेणेकरून ती योजना आमच्यापर्यंत येऊ शकेल. तेव्हा आजची संपूर्ण भक्ती तुझ्या हातात सोपवून देतो आणि या भक्तीच्या आधी आतापर्यंत जेवढ्या भक्त्या झाल्या आहेत त्या केवळ आणि केवळ तुझ्या गौरवासाठी झाल्या आहेत अशी आम्ही खात्री आणि विश्वास बाळगतो आणि त्याद्वारे अनेक आत्मे तुझ्या राज्यात येणार आहेत असे आम्ही खात्री आणि आशा बाळगतो. त्या आत्म्यांना समृद्ध आणि सबळ करण्याची शक्ती तू त्यांना आणि आम्हाला त्यांना तुझ्याकडे घेऊन येण्यासाठी तू आम्हाला शक्ती सामर्थ्य दे आणि संपूर्ण भक्ती केवळ आणि केवळ तुझ्या आशीर्वादासाठी आणि तुझ्या गौरवासाठी होऊ दे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आणि आम्हाला फक्त निमित्त मात्र असू दे. या संपूर्ण भक्तीचा आणि माझा आणि संपूर्ण ऐकणारे, बघणारे, आत्ता जे कोणी ऐकत आहेत आणि नंतर जे कोणी ऐकणार आहेत त्या प्रत्येकाचा तू ताबा घे. आम्हा प्रत्येकाच्या जीव, आत्मा, शरीराचा ताबा घे आणि इथून पुढे आमच्या जीवनातील वाटचाल केवळ आणि केवळ तुझ्या गौरवासाठी होऊ दे. तू आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित ठेवला आहेस, आरोग्य दिला आहेस म्हणून तुझे आभार मानतो. जे कोणी संकटात आहेत, अडचणीत आहेत, दुःखात आहेत, तू प्रत्येकाचा कैवारी हो, कारण की तू म्हणतोस मत्तई 11:28 मध्ये, आवो कष्टी व भाराक्रांत हो, तुम्ही मजकडे या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. होय परमेश्वरा, आजच्या या वचनाद्वारे तू आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा घे आणि आमचे तुटलेले खिन्नाचे हृदय तू पुन्हा एकदा हर्षित आणि उल्हासित कर आणि पुन्हा एकदा आम्ही तुझ्या सानिध्यामध्ये येऊ असं तू कर. ही संपूर्ण वचनाची भक्ती आणि स्तुती मीडिया फाउंडेशन, पास्टर सुनील असू दे आणि त्यांची टीम, संपूर्ण आम्हा प्रत्येकाचा ताबा आम्ही तुझ्या हाती सोपून देतो. संपूर्ण भक्ती तू चालव आणि केवळ तुझ्या गौरवासाठी आणि तुझ्या लोकांच्या म्हणजे आम्हा प्रत्येकाच्या तारणासाठी होऊ दे. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या जो मननासाठी जो शास्त्रपाठ निवडलेला आहे तो मलाकियाचा पुस्तक वचन 1 ते 3, पण आपण मलाकियाचं 2रा अध्याय वचन 17 आणि नंतर 3रा अध्याय वचन 1, 2 आणि 3 आपण वाचूया. मी आशा बाळगतो की आपण प्रत्येकजण आपल्या ठिकाणी आपले पवित्र शास्त्र आपण प्रत्येकजण उघडूया आणि परमेश्वर या वचनाद्वारे आपल्याला काय सांगू इच्छितो हे आपण पाहूया. मलाकियाचं पुस्तक याचा 2रा अध्याय वचन 17 ते मलाकियाचं पुस्तक वचन 3 पुस्तक याचा 3रा अध्याय वचन 1, 2 आणि 3 आपण प्रत्येकजण वाचूया आणि प्रत्येकासाठी मी देखील इथं वाचत आहे. न्यायाचा दिवस समीप. 2रा अध्याय 17 वचन. तुम्ही आपल्या भाषणाने परमेश्वराला कंटाळा आणला आहे, तरी तुम्ही म्हणता आम्ही कशाने त्याला कंटाळा आणला. आम्ही म्हणतो, तुम्ही म्हणता प्रत्येक दुष्कर्मी इसम परमेश्वराच्या दृष्टीने चांगला आहे व तो त्याच्या संबंधाने संतुष्ट असतो, नाहीतर न्याय करणारा देव आहे कुठे. अशाने तुम्ही त्याला कंटाळा आणला आहे. 3रा अध्याय वचन 1 ते 3. पहा, मजपुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला निरोप्या पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाकी आपल्या मंदिरात येईल. करार घेऊन येणाऱ्या निरोप्याची तुम्ही अपेक्षा करीत आहात, तो येत आहे. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल. तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल. कारण तो धातू गाळणाऱ्या अग्नीसारखा परटाच्या
खारासारखा आहे, रुपे गळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल व लेवीच्या वंशजांचा शुद्ध करील, त्यांना सोन्या रुपयाप्रमाणे शुद्ध करील. मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करतील. परमेश्वर करो वाचलेली वचने आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या ठिकाणी परमेश्वर जे आपल्याला सांगू इच्छित आहे, जे आपल्याशी चर्चा करू इच्छित आहे, विचार विनिमय करू इच्छित आहे, तर आपण जर पाहिलं तर दुसरा अध्याय, मलाकियाचा दुसरा अध्याय, शेवटचं वचन जे 17 वचन आहे, या ठिकाणी परमेश्वराचे निवडलेले लोक म्हणजे इस्रायल लोक, ज्यांना परमेश्वराने बंदिवासातून मिस्र देशातून कनान देशामध्ये घेऊन आला आणि ज्यांच्याकडे काहीच नव्हतं, अशांना त्याने एक ओळख निर्माण करून दिली की हे लोक, ही माझी लोक आहेत, ही माझी निवडलेली लोक आहेत, मी यांचा मालक, चालक, राजा आहे, बाप आहे. आणि असं ज्यावेळेस परमेश्वर उपरी लोकांचा कैवार घेतोय आणि त्यांना सर्वस्व त्यांनी दिलं, तरी देखील या ठिकाणी एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. परमेश्वराने निवडलेल्या लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की परमेश्वर हा खरा देव आहे का, आणि जर आहे तर तो कोठे आहे, आणि जर परमेश्वर आहे तर तो परिस्थिती पाहत का नाही. आणि आजच्या घडीला ज्यावेळेस आपण अजून देखील कोरोनाच्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे सावरलेलो नाही, प्रत्येकाच्या घरामध्ये कोरोनाने दुष्परिणाम केलेले आहेत. काही लोकांचे घरातील परिवारातील सदस्य कोरोनाने गिळंकृत केलेले आहेत. काही लोकांच्या घरात कोरोनामुळे ज्यावेळेस लॉकडाऊन झाले, डांबून ठेवल्यासारखी परिस्थिती झाली, आणि ज्यावेळेस परिवार छोट्या घरांमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये राहत होता आणि त्यावेळेस कोणालाही बाहेर जाण्याची मुभा नव्हती, आणि अशा घरामध्ये काही थोडे दिवस आनंदाने गेले, आणि जसं दिवस चालले होते आणि घरामध्ये ज्यावेळेस साधन सामग्री संपत आली, कमी होत चालली होती, आणि एकमेकांना कंटाळा आला होता, कारण की बाहेर जाऊ शकत नव्हतं, जागा कमी आहे, बोलायचं तरी किती आणि बोलायचं तरी काय. आणि अशा परिस्थितीमध्ये जे व्यक्ती दिवस ऑफिसमध्ये होते ते ज्यावेळेस घरामध्ये आले, आणि ज्यावेळेस परिवारातील थोरली मंडळी दोघेही नवरा बायको वर्क फ्रॉम होम करत होते, ते घरात होते पण ते एकमेकांमध्ये नव्हते. आणि अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये ज्यावेळेस लहान लेकरं होते आणि त्यांना बाहेर जाण्याची मुभा नव्हती, आणि ते खेळत होते, 10 बाय 10ची रूम आहे, दोघंही नवरा बायको ऑफिसचं काम करत आहेत, मुलांकडे त्यांचं लक्ष नव्हतं, कारण की त्यांना काम करायचं होतं, त्यांचं टार्गेट होतं, त्यांना ते टार्गेट कंप्लीट करायचं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये गोंधळ उडालेला होता. आणि त्यावेळेस जर आपण पाहिलं तर 63% डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस आपल्या देशामध्ये आणि त्या प्रकारे आपल्या संपूर्ण सृष्टीमध्ये ज्या ठिकाणी लॉकडाऊन होते त्या ठिकाणी 63% डोमेस्टिक व्हायलन्सचे प्रकार घडलेले आहेत. ते 20 ते 30% फक्त ह्या केसेस रजिस्टर्ड झाल्या, नोंदणीकृत झाल्या, तरी देखील 63% कलह घरामध्ये निर्माण झाला. आणि कोरोनामध्ये बरेच लोकांच्या नोकऱ्या गेल्या,
बऱ्याच लोकांना कंपनीने सांगितलं की कृपा करून तुम्ही उद्यापासून येऊ नका. आणि अशी परिस्थिती घडत होती. आणि ज्यावेळेस काही घरांमध्ये मी लॉकडाऊनमध्ये फिरत होतो आणि मी अनुभवलेलं आहे की काही घरांमध्ये घरातील एक सदस्य, काही घरांमध्ये 2 सदस्य, काही घरांमध्ये 4 सदस्य घरामधले गेलेले आहेत. हे सुंदर अशी सृष्टी, हे सुंदर असं जग, सुंदर असा परिवार सोडून ते गेलेले आहेत. आणि ज्यावेळेस मी चर्चा करीत होतो, मी ज्यावेळेस भेटी देत होतो, त्यावेळेस प्रत्येक जण मला हा प्रश्न विचारत होता की आजपर्यंत आम्ही ज्या परमेश्वराला मानत होतो, आजपर्यंत ज्या परमेश्वराची आम्ही उपासना करीत होतो, आज आम्हाला असं वाटत आहे की परमेश्वर नाही. आणि जर परमेश्वर आहे तर आमच्या परिवारावरती एवढं मोठं संकट असताना, या संकटामध्ये आम्ही जात असताना परमेश्वर कोठे आहे. आणि मग काल परवा आम्ही पुन्हा या जबलपूर शहरामध्ये एका फॅमिलीला व्हिजिट करायला गेलो होतो. आणि त्या फॅमिलीचा हाच प्रश्न होता की कोरोनामध्ये आमच्या परिवारातील 4 सदस्य, 2 वयस्कर आणि 2 तरुण, त्यातला एक बंधू ज्याचं लग्न सुद्धा झालेलं नव्हतं, त्याची आई मला प्रश्न विचारत होती की पास्टर, तुम्ही परमेश्वराचं वचन वाचताय आणि समजून घेण्याचा प्रयत्न करतात, परमेश्वर जर आहे तर या परिस्थितीमध्ये परमेश्वर कोठे आहे. आणि त्या म्हटल्या की माझं वय आज 60 वर्ष आहे, पण ज्या परमेश्वराची मी 60 वर्षे उपासना करीत होते, माझा विश्वास तुटलेला आहे. होय, त्या आंटीबद्दल ते असं बोलणं चुकीचं नाही, मानवी स्वभाव आहे. ज्यावेळेस दुःखाचा डोंगर मनुष्यावरती येतो, त्यावेळेस सैतान त्याच्यामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण करीतो की तू आजपर्यंत ज्या परमेश्वरासाठी झटत होता, ज्या परमेश्वराची आराधना करीत होता, ज्या परमेश्वराची तू उपकारस्तुती स्तोत्रे गात होता, तो परमेश्वर आज कुठे आहे. आणि मग आपण जर पुढे पाहतो की परमेश्वर अशा परिस्थितीमध्ये त्यांना सांगत आहे की तुम्ही खचून जाऊ नका, मी माझा नेमलेला संदेष्टा तुमच्यासाठी पाठवेल. कारण की तुम्ही जे काही संशय आज उपस्थित करीत आहात, तो संशय तुमच्या बुद्धीने केवळ या परिस्थितीमुळे तुम्ही निर्माण करीत आहात. परंतु परमेश्वर असं देखील म्हणत आहे की आपल्याला योबाचं उदाहरण बायबलमध्ये दिलेलं आहे. योबाच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं तर योबाचं पुस्तक याचा 1ला अध्याय, 2रा अध्याय आणि 3रा अध्याय मी थोडक्यात सांगतो की काय तिथं काय लिहिलंय आणि परमेश्वर त्या 3 अध्यायामध्ये काय सांगू इच्छितो. योबाच्या पुस्तकामध्ये 1ल्या अध्यायामध्ये योब कोण होता, योबाबद्दल माहिती दिलेली आहे. आणि 1ल्या अध्यायाच्या अर्ध्या भागामध्ये योबाची चर्चा स्वर्गामध्ये झालेली आहे. आणि तिथं सैतान परमेश्वराला चेतावणी देत आहे किंवा आव्हान देत आहे की योब, तू त्याला सर्व दिलंस म्हणून तो तुझी स्तुती करीतो, तू जर काढून घेतलं तर तो तुला शाप देईल. पण योबाच्या जर चरित्राबद्दल जर आपण पाहिलं तर परमेश्वराने सैतानाला ती मुभा दिली की जा तू योबाची परीक्षा घे. आणि ज्यावेळेस सैतान योबाची परीक्षा घेण्यासाठी पृथ्वीवरती आला आणि प्रथम त्याने योबाची जी संपत्ती होती, योबाची संपत्ती आणि योबाची संतती
ही सर्व काही योगापासून हिरावून घेतली. आणि आजच्या या परिस्थितीमध्ये देखील मला ठामपणे एक विश्वास आणि खात्री ही आपल्या प्रत्येकाला द्यावीशी वाटते की जरी देखील कोरोनामुळे आपली नोकरी गेली असेल, कदाचित आपले परिवारातील सदस्य प्रियजन गेले असतील, कदाचित या लॉकडाऊनमुळे जी लहान मुलं आहेत ती अभ्यासापासून लांब गेलेली आहेत आणि पुन्हा त्यांना त्या शिक्षणाकडे घेऊन येण्यास आई वडील आणि वडीलधारे परिवारातील म्हणून आपल्या जबाबदाऱ्या वाढल्या असतील आणि ते अभ्यास करत नाहीत म्हणून आपली चिंता वाढली असेल, तरी देखील परमेश्वर आपल्याला इथे सांगत आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका. मी माझा संदेष्टा, माझा मेसेंजर, मलाकी याचा अर्थ मेसेंजर, संदेष्टा मी पाठवेल जेणेकरून तो तुम्हाला येऊन सांत्वन करेल आणि कशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे जीवन पुढे घेऊन जायचंय ते तो आपल्याला सांगेल. तर कशा परिस्थितीमध्ये घेऊन जायचंय यावेळेस या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण भग्न आणि अनुतृप्त हृदय घेऊन जगत आहे. आणि तरी देखील परमेश्वर असं म्हणत आहे की परिस्थिती कितीही जरी वाईट असली तरी देखील परिस्थिती माझ्या हाताबाहेर गेलेली नाहीये. आणि या 1.5-2 वर्षाच्या काळामध्ये आपण जर बातम्या बघितल्या चॅनल्सवरती तर प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते की हा व्हायरस मनुष्य निर्मित आहे. हा कोरोना व्हायरस मनुष्य निर्मित आहे. कोणी म्हणतं अमुक देशातनं आला, कोणी म्हणतं तमुक देशातनं आला, पण तरी देखील परमेश्वर आपल्याला हे सांगत आहे की तो शुद्ध करू शकतो. तर काय शुद्ध करू शकतो? कदाचित आज पुन्हा न्यूज आली की कर्नाटकमध्ये 30 शाळेच्या विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आणि संपूर्ण वातावरण चिंतामय झालं. आणि ज्यावेळेस वातावरण चिंतामय होतं त्यावेळेस माणसाची खरी कसोटी असते आणि मग माणूस भरकटून जातो. त्याचं लक्ष परमेश्वराकडे केंद्रित न होण्याच्या ऐवजी विचारांमध्ये सैतान त्याला गुरफटून टाकतो आणि अशी परिस्थिती निर्माण होते की या जगामध्ये कुठलीच गोष्ट सामान्य माणसाच्या हाताबाहेर किंवा परिस्थितीबाहेर गेलेली आहे आणि सामान्य माणूस काहीच करू शकत नाही. आणि दुसरा एक मुद्दा, मीडियावाले आणि आपण ऐकतो आजूबाजूला की यांची संपत्ती 200% वाढली, यांची संपत्ती 100% वाढली आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सामान्य माणसाला एक वेळचं अन्न देखील मिळत नाही. पण मला या ठिकाणी हे सांगायचंय की जरी देखील बातम्या आपल्याला प्रसार माध्यम जी माहिती देत आहेत ती माहिती जरी खरी असली किंवा त्या माहितीच्या मागे जरी काही सत्य असलं तरी देखील सत्याचं सत्य म्हणजे परमेश्वर जो सत्य आहे तो हे सांगत आहे या ठिकाणी की मी शुद्ध करू शकतो. मी शुद्ध करणारा परमेश्वर आहे. मी माझ्या संदेशाला पाठवून शुद्ध करील. आणि काय शुद्ध करील तर आपले विचार आणि आपल्या मनातील जी भीती निर्माण झालेली आहे आजच्या या मीडिया चॅनल्समध्ये की कोरोना, लॉकडाऊन, इतक्या लोकांच्या नोकऱ्या जाणार, प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण, नोकऱ्या जाणार, डिफेन्सचे 40 ॲम्युनिशन फॅक्टरी खाजगीकरण होणार, नोकऱ्या जाणार, रेल्वे खाजगीकरण होणार, नोकऱ्या जाणार, बँक खाजगीकरण होणार, नोकऱ्या जाणार.
परंतु विचार करण्याची एक गोष्ट इथं अशी आहे की जर आपण मनुष्याच्या विचारांवरती जर चाललो तर निश्चितच आपल्याला या परिस्थितीमध्ये भीती वाटणार आहे आणि भीतीपोटी कदाचित आपला अमूल्य जीव जो परमेश्वराने आपल्याला प्रत्येकाला दिलेला आहे तो जाऊ शकतो. आणि मग ज्यावेळेस भीतीमय वातावरण निर्माण होतं आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की परिस्थिती हाताबाहेर चालली आहे किंवा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, त्यावेळेस जसा यहुद्यांनी प्रश्न निर्माण केला मलाकियाचा 2 अध्याय आणि 17 वचनामध्ये की परमेश्वर कुठे आहे. जे लोक वाईट चिंतितात, वाईट वागतात, वाईट समाजामध्ये ज्यांची वाईट प्रतिमा आहे ते लोक समृद्ध आहेत, परंतु आम्ही समाजामध्ये आमच्या जगण्यासाठी धडपड किंबहुना आम्ही एक वेळच्या अन्नासाठी देखील आमची तारांबळ उडाली आहे. परंतु आपण असं प्रश्न विचारण्याच्या ऐवजी जर आपण या परिस्थितीला असं उत्तर दिलं की हे परिस्थिती तू कितीही जरी गंभीर झालीस तरी देखील आमचा प्रभू परमेश्वर या परिस्थितीशी झुंज देण्यास, मात देण्यास खंबीर आहे. आणि परिस्थिती किती जरी गढूळ झाली तरी देखील आमचा प्रभू येशू ख्रिस्त या परिस्थितीला शुद्ध करू शकतो. कारण की तो या ठिकाणी म्हणतो की जसं सोनार शुद्ध सोनं करीतो तसा तो शुद्ध करील आणि तो अग्नीने शुद्ध करील. तर प्रत्येकाला ही गोष्ट माहिती आहे, प्रत्येक जण सोनाराकडे गेलेला आहे आणि सोनार ज्यावेळेस चांदी शुद्ध करतो किंवा वितळवतो त्यावेळेस तो अग्नीवरती ठेवतो. तो चांदीचा गोळा, ते चांदीचं पदार्थ, चांदीची वस्तू तो अग्नीवरती असं धरतो आणि ज्यावेळेस तो ती वस्तू अग्नीवरती ज्यावेळेस तो धरतो तो काळजी घेतो आणि चाणक्याने कटाक्षपणे तो त्या वस्तूकडे निहाळत असतो, पाहत असतो, जेणेकरून त्या वस्तूचा नाश न हो, ती वस्तू खराब न हो, ती जास्ती जळून न जाऊ. आणि तो त्या वस्तूकडे पाहत असतो. आणि ज्या वेळेस आपण या जीवनी प्रवासामध्ये संकटामध्ये चाललेलो आहोत आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येतात, आलेले आहेत आणि येणारच आहेत. संकटाला कोणीही अडवू शकत नाही, पण निश्चितच संकटाला आपण पेलू शकतो जर आपण सर्व संकटे परमेश्वराच्या हाती सोपवून दिली तर. परमेश्वराला आपण विचारण्याऐवजी की तू आहेस का, परमेश्वरा तू आहेस का, देव आहेस का, तू उत्तम देव आहेस का, तू खरंच जिवंत आहेस का, असं म्हणण्याच्या ऐवजी आजपर्यंत जसा आपण विश्वास ठेवलेला आहे तशाच प्रकारे कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये जसं सैतान आपल्या विचारांवरती घाला घालितो आणि आपल्या विचारांना भरकटून परमेश्वरापासून लांब घेऊन एक प्रश्नचिन्ह निर्माण करीतो की परमेश्वरच नाही. आणि आजपर्यंत तुम्ही जी काही आराधना केली, ज्या परमेश्वराच्या साठी तुम्ही झटला, त्या परमेश्वराचं अस्तित्वच नाही. असं न होऊ देता जसं सैतान योबाची वाट पाहत होता की तो कोणत्या वेळेस परमेश्वराला शाप देईल, आणि तो नित्य नेमाने हे पाहण्यासाठी आला होता की जर एक एक गोष्ट त्याची काढून घेतली, आता तो शाप देईल, आता तो शाप देईल. परंतु योब परमेश्वराला शाप देत नव्हता. त्याचं सर्व हिरावून घेतलं गेलं सैतानाकडून, तरी देखील योब ठामपणे परमेश्वरावरती विश्वास ठेवून होता. योब म्हणत होता
की फक्त आशीर्वादच परमेश्वराकडनं आपण स्वीकार करायचे का? हा खूप मोठा प्रश्न आहे. आपण प्रत्येक ठिकाणी जातो आणि फक्त आशीर्वाद घेतो, आणि ज्यावेळेस जीवनामध्ये एखादी घटना, एखादी दुर्घटना होते, एखादा प्रसंग असा घडतो की जो आपल्या मनाविरुद्ध असतो किंवा आपल्या प्रियजनाविरुद्ध असतो, त्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करतो, आणि तो प्रश्नचिन्ह आपण आपल्या मनात न ठेवता आपण समाजापुढे येऊन सांगतो आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. आपण म्हणतो की मी देवाला हे दिलं, मी देवाला ते दिलं, तिकडं गरज होती, मी वचन सांगत होतं की द्या, पाळकसाहेब म्हणले द्या, तर मी 1,00,000 दिले, 50,000 दिले, मी हे केलं, मी ते केलं, आणि आज माझ्यावरती हा प्रसंग उद्भवला. आणि जसं योग म्हणतो की काय मी फक्त आशीर्वादच परमेश्वराकडनं घ्यायचे का? त्रास, दुःख, वेदना, यातना परमेश्वराकडनं घेऊ नये काय? आणि तोच प्रश्न आज प्रत्येकाला आम्ही विचारू इच्छितो की तुम्ही प्रत्येक जण परमेश्वराकडे काय घेऊ इच्छिता? परमेश्वराकडनं फक्त आणि फक्त आशीर्वादच घेऊ इच्छिता का? का तुम्ही परमेश्वराकडनं त्रास आणि दुःख, जर आपली परीक्षा होण्यासाठी जर परमेश्वराने सैतानाला परवानगी दिली असेल की जा तू याची परीक्षा घे, का नाही आपण समजूयात की परमेश्वराने आपल्याला आपली परीक्षा होण्याच्या लायक समजलं, आणि ती परीक्षा होत असताना आपण आपल्या मनामध्ये ही खात्री बाळगूया की होय, आज जरी परमेश्वर या सैतानाद्वारे, या सैतानाच्या इच्छेखातीर माझी जर परीक्षा घेत असेल आणि माझ्या जीवनामध्ये हे प्रसंग येत असतील, तरी देखील मी परमेश्वरावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार नाही. होय, परमेश्वर आहे म्हणजे आहे. आजपर्यंत मी जसा विश्वास ठेवत होतो, किंबहुना या परिस्थितीमुळे मी आणखीन परमेश्वरावरती विश्वास ठेवेल, कारण जसा योग म्हणतोय की फक्त आशीर्वादच मी परमेश्वराकडनं घ्यायचे का, तसंच आपण देखील फक्त आणि फक्त परमेश्वराकडने आशीर्वादच घ्यायचे का? जर परमेश्वर आपल्याला परीक्षेत पात्र समजत असेल तर आपण त्या परीक्षेत का उतरू नये? आणि जर आपण योबाचं जीवन जर पाहिलं तर योब एक समृद्ध मनुष्य होता, आणि समृद्धीचा कळस ज्याला म्हणतात, ज्यावेळेस त्याचं वर्णन ज्यावेळेस आपण वाचू किंवा ऐकू, त्यावेळेस आपल्याला समजतं की समृद्धी म्हणजे काय. हजारो जनावरं, विविध प्रकारचे हजारो जनावरं. आज एखाद्याकडे जर 10 म्हशी किंवा 10 जर गायी असल्या, किंवा आजच्या परिस्थितीमध्ये जर आपण असं जर घेतलं की समजा एखाद्याकडे जर 2-3 किंवा एक जर इम्पोर्टेड गाडी असली किंवा 2-3 गाड्या असल्या, तर आपण असं समजतो अरे तो मोठा माणूस आहे, समृद्ध माणूस आहे. चांगला बंगला जर असला तर आपण म्हणतो की तो समृद्ध माणूस आहे. परंतु योबाची जी समृद्धीची व्याख्या दिलेली आहे परमेश्वराच्या पवित्र शास्त्रामध्ये, ती हजारो जनावरांची आहे. आज आपण 1 आणि 2 इम्पॉर्टंट गाड्यांवरती एखाद्याची समृद्धीचं आपण मूल्यमापन करीतो, तर योबाकडे जर हजारो जनावरं होते आणि कित्येक तरी त्याच्याकडे नोकर चाकर होते, तर तो किती समृद्ध होता. आणि ते सगळं गेलं, आणि परिस्थिती इतकी आणि इतकी घाणेरडी झाली की तो राखेत जाऊन बसला होता. आणि ग्रामीण भागात जर आपण गेलो, आणि जे कोणी ग्रामीण भागातनं असेल आणि जे कोणी ग्रामीण भागातनं आलं असेल, त्यांना ही परिस्थिती माहिती आहे की राख कुठे असते. राख ही
कचऱ्याच्या ठिकाणी टाकलेली असते, जिथं शेण आणि, घरातनं ठिकाणी टाकलेली असते, जिथं शेण आणि घरातनं रोज जे झाडून जो कचरा गोळा केलेला असतो आणि जो कचरा जिथं आपण कचराकुंडी ज्याला म्हणतो त्या ठिकाणी कचरा आणि शेण आणि राख चुलीत रोज चूल पेटवली जाते आणि ती राख चुलीतच ठेवता येत नाही, कारण की जर राख चुलीतच ठेवली तर पुन्हा लाकडं टाकून चूल पेटवता येणार नाही आणि स्वयंपाक करता येणार नाही. म्हणून रोजच्या रोज ती राख चुलीतनं काढावी लागते आणि ती राख ज्या ठिकाणी कचरा असतो तिथे टाकली जाते. ते खत आहे, ते खत होण्यास ती एक प्रक्रिया आहे आणि ती जी राख आहे, तो जो कचरा आहे आणि जे शेण आहे ते तिथे साठवून ठेवलं जातं आणि गवर म्हणून त्याचा उपयोग शेतीसाठी केला जातो. आणि आपण कल्पना करू शकतो की ज्या ठिकाणी शेण आहे, ज्या ठिकाणी प्रत्येकजण आपला कचरा आणून टाकत आहे आणि ज्या ठिकाणी चुलीतील राख ठेवत आहे गवर होण्यासाठी, खत होण्यासाठी, अशा ठिकाणी एक बलाढ्य श्रीमंत व्यक्ती, समाजामध्ये प्रतिष्ठा असलेला व्यक्ती त्या ठिकाणी जाऊन बसलेला आहे. आणि तो त्या ठिकाणी बसलेला असताना देखील तो हे म्हणत आहे की परमेश्वराने दिलं, परमेश्वराने घेतलं, धन्य त्याचं नाव. किती महान शब्द आणि किती महान उपदेश आज आपल्यासाठी आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये बरेच लोक असं म्हणत आहेत, काहींना स्थलांतर होण्याची वेळ आलेली आहे, काही लोक पुन्हा गावी गेलेले आहेत, काही लोक गावाकडून शहरात आलेले आहेत आणि ते लोक असं म्हणत आहेत की आमचं स्थलांतर झालं, आम्ही आमचे प्रियजन सोडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो, आम्हाला हाल होत आहेत, आमची परिस्थिती दयनीय आहे. आणि मग अशा दयनीय परिस्थितीमध्ये कदाचित मनामध्ये एक विचार येतो की खरंच देव आहे का. आणि तो विचार आल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो की देव आहे. आणि जसा योबाचा विश्वास होता की निश्चितच देव आहे आणि देवाने दिलेलं होतं, देवाने घेतलेलं आहे, केवळ आणि केवळ त्याच्या गौरवासाठी. आणि आपण खचून न जाता आपण हा विश्वास बाळगला पाहिजे की या परिस्थितीमध्ये देखील देव माझ्या बरोबर आहे. आणि जर आपण योबाचं पुस्तक बारकाईने वाचलं तर या पुस्तकामध्ये योबासाठी देवामध्ये आणि सैतानामध्ये युद्ध चालू आहे, एक संभाषण चालू आहे, एक डिबेट चालू आहे. आणि तिथे जर आपण पाहिलं तर देव योबासाठी ती पैंज, ती चॅलेंज स्वीकारत आहे. ही एक महान गोष्ट आहे. आपण आपल्या जीवनाचे इतके वर्ष ज्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये घालवले आहेत, काय तो परमेश्वर आपल्यासाठी सैतानाबरोबर पैंज घेऊ इच्छितो का? काय आपण असं त्या परमेश्वराच्या नजरेमध्ये आपण इतकं असं मौल्यवान वस्तू, जसं इथं तो म्हणतोय की सोन्याला जसं तो शुद्ध करीतो तसं तो आपल्याला शुद्ध करील. परंतु मुद्दा हा आहे की आपण त्याच्यासाठी सोनं आहोत का? कारण की योबासाठी ज्यावेळेस सैतान परमेश्वराकडे जातो त्यावेळेस परमेश्वराला योबाची पूर्णपणे खात्री होती की योब माझ्यासाठी त्या परीक्षेत उतरेल आणि तो यश पावेल. परमेश्वराला आज आपली खात्री आहे का? परमेश्वर खात्रीने हे म्हणू शकतो का, होय सैताना, अमुक अमुक व्यक्तीकडे तू जा आणि त्याची परीक्षा घे, मला पूर्णपणे खात्री आहे
की तो व्यक्ती माझ्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळणार नाही, किंबहुना तो मला शाप देणार नाही. आज प्रत्येक जण आपल्याला विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज आपण फक्त आणि फक्त आशीर्वादांच्या मागे लागलेलो आहोत. ही खूप खेदाची गोष्ट आहे. परमेश्वर तर आशीर्वाद देणारच आहे, देतच आहे आणि देतच राहील. पण या आशीर्वादांमध्ये ज्यावेळेस परमेश्वर खात्रीने सांगतो की होय तू या व्यक्तीकडे जा आणि तू त्याची परीक्षा घे, काय आपण त्या परीक्षेमध्ये सफल होऊन परमेश्वराला गौरवित करणार आहोत का? किंवा जसं मलाकी 2 अध्याय 17 मध्ये प्रश्न विचारला आहे की परमेश्वर कोठे आहे, हा प्रश्न आपण विचारणार आहोत. आजच्या या मननामध्ये आपण हे खूप प्रामुख्याने पाहिलं पाहिजे की परमेश्वराकडे आपण फक्त आशीर्वाद मागत आहोत आणि आशीर्वादाने आपण आळशी होत चाललेलो आहोत. मी पुन्हा पुन्हा हे सांगत असतो की ज्यावेळेस आपण उपाशी असतो, आपण आंदोलनामध्ये जातो आणि आपण काय म्हणतो की परमेश्वराचं वचन सांगतं की बी अ व्हॉइस टू द व्हॉइसलेस. ज्यांचा आवाज नाही तू त्यांच्यासाठी आवाज हो, त्यांचा आवाज उठव, त्यांच्यासाठी मदत कर. गरिबांसाठी तू पुढे येऊन मंडळीमध्ये आव्हान कर की अशी अशी व्यक्ती आहे, असा एक अनाथ आश्रम आहे, असा एक वर्ग आहे ज्या वर्गाला आपली गरज आहे, आपण मदत करूया. परंतु असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपण आनंदाने करीतो. परंतु ज्यावेळेस समृद्धी आपल्याकडे येते त्यावेळेस खरी कसोटी आणि खरी ताकद आणि खरी चॅलेंज त्यावेळेसच असते. समृद्धीने ज्यावेळेस आपल्याकडे समृद्धी येते आणि एखादा व्यक्ती आपल्याकडे येऊन म्हणतो की ब्रदर, पास्टर, आमच्या अशा अमुक लोकांसाठी, गरीब लोक आहेत, अनाथ लोक आहेत, विधवा लोक आहेत, विद्यार्थी आहेत ज्यांची ऐपत नाहीये, त्यांच्यासाठी आपण काहीतरी मदत करा. त्यावेळेस ज्यावेळेस आपलं पोट भरलेलं असतं, आपण समृद्ध असतो, त्यावेळेस आपण म्हणतो की तू नंतर ये, मी तुला नक्कीच मदत करेल, पण तू नंतर ये. परंतु ज्यावेळेस आपल्याकडे काहीच नसतं त्यावेळेस आपण तत्परतेने व्हॉट्सअपवर म्हणा, फेसबुकवर म्हणा, अन्य माध्यमातून म्हणा, प्रयत्न करतो की त्या लोकांना ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदत मिळेल. हे आपण असं का करतो? जर आपण याचा विचार जर केला तर आपल्याला हे लक्षात येईल की ती जाणीव आपल्याला असते, गरिबीची जाणीव, गरिबीचे चटके आपल्याला असतात. म्हणून आपण ज्यावेळेसही आपल्याकडे तो संदेश येतो की अमुक लोक, अमुक विधवा, अमुक गरीब लोक, अमुक लोकांचे समस्या ज्या आहेत त्यांना आपण लवकर त्वरेने, आपल्याकडे जरी मदत नसती तरी देखील तळमळता ही असते की अन्य चर्चेसमध्ये, अन्य जे ग्रुप्स असतील, आपण मेसेज टाकतो आणि आवाहन करतो की कृपा करून अशा आपल्या बंधूंना, आपल्या भगिनींना आपण मदत करूया. परंतु ज्यावेळेस आपण समृद्ध होतो आपले विचार, आपले आचार बदलून जातात. कारण की त्यावेळेस आपल्याला ती जाणीव निघून जाते आणि जाणीव जिवंत राहण्यासाठी जीवनामध्ये परीक्षा खूप महत्त्वाची आहे. आणि परीक्षा आली की आपण ढकलून देतो की देव नाही, देव माझ्या संगती असंच करतो, देव मुद्दामूनच करतो, देव त्याचंच ऐकतो म्हणून मला असं झालं. मी तर या दिवसांमध्ये असं ऐकलं की त्याचं पाप होतं म्हणून आमच्या परिवारावरती आलं. परमेश्वर
तोंड बघून न्याय करतो. परमेश्वर बायस आहे, परमेश्वर पार्शल आहे. परंतु आपण हा विचार करीत नाही की आपण जिथपर्यंत आलो आहे तिथपर्यंत येण्याची देखील आपली पात्रता नव्हती, तरी देखील परमेश्वराने आपल्याला तिथपर्यंत घेऊन आला आहे. पण ज्यावेळेस परमेश्वर आपल्याला तिथं काही वेळासाठी थांबवतो, त्यावेळेस आपण असं म्हणतो की या सर्व गोष्टी या माझ्यामुळे झालेल्या आहेत. यात परमेश्वराचा काही हात नाही. परमेश्वर जे काही करतो ते माझ्या विरुद्धच करतो. आतापर्यंत जे झालं ते माझ्या शक्तीने, माझ्या बुद्धीने, माझ्या विचारांनी, माझ्या सोबतची लोक आहेत, जी टीम मी जमा केलेली आहे त्यांच्यामुळे झालं. आणि ज्यावेळेस एखादा असा प्रसंग येतो जो आपल्याला नको असतो, त्यावेळेस आपण डायरेक्ट म्हणतो, एकतर पहिला प्रश्न येतो की परमेश्वरच नाही, आणि तो जर असेल तर तो माझ्या संगतीत असं करतो, दुसऱ्या संगतीत चांगला आहे, तो नेहमीच असं करतो. आणि त्यावेळेस आपण हे विसरून जातो की इथपर्यंत जे आपण आलेलो आहोत ते केवळ आणि केवळ परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या आशीर्वादाने. तर आजच्या या मनामध्ये आपण विचार करूया, कारण की मला या वचनावरती मनन चिंतन करावंसं यासाठी परमेश्वराने सुचवलं की प्रसार माध्यमांमध्ये एक असं चित्र निर्माण होत आहे की कदाचित तिसरी लाट येऊ शकते, कदाचित तिसरी लाट येऊ शकते. आणि पहिली लाट, दुसरी लाट आपण प्रत्येकाने अनुभवलेली आहे, आणि त्या लाटेमध्ये परमेश्वर आपल्या बरोबर होता, त्यामुळेच आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि तिसरी लाट थोपवून नेण्यासाठी देखील परमेश्वर आपल्या, चिंता करू नको, मी तुझ्या बरोबर आहे, फक्त आणि फक्त तू जसा योब ज्या परिस्थितीमध्ये होता त्या परिस्थितीमध्ये देखील तो हारला नाही, त्याने माझ्यावरचा विश्वास सोडला नाही, टाकला नाही. तशाच प्रकारे तुम्ही देखील जे काय माध्यमांमध्ये बातम्या येत आहेत की तिसरी लाट जरी आली, जरी तिसऱ्या लाटेने लॉकडाऊन कदाचित जर झालं, लोकांच्या जर नोकऱ्या गेल्या, पुन्हा जर शाळा कॉलेजेस बंद झाले, तरी देखील आपण एक खात्री बाळगूया, जसं परमेश्वर योबाबरोबर होता त्या भयानक परिस्थितीमध्ये योब त्या कचऱ्यामध्ये बसून, त्या कचरकुंडीमध्ये बसून आपलं शरीर खाजवत होता, पू निघत होता, कोणी येत नव्हतं जवळ, त्याची बायको सोडून गेली, तरी देखील तो परमेश्वराच्या पूर्ण खात्रीने आणि विश्वासाने चालत होता. पण ज्यावेळेस त्या परीक्षेचा काळ संपला, आपण जर पाहिलं 29च्या नंतरचे अध्याय, हळूहळू कसं परमेश्वराने त्याला पुन्हा एकदा आशीर्वादित केलं आणि समृद्ध केलं. आणि मला पूर्णपणे खात्री आणि विश्वास आहे, हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक परीक्षेचा काळ निर्माण झालेला आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अन्य प्रकारे परीक्षेचा काळ रोज येत असतो, छोटा असतो, मोठा असतो. पण परीक्षेचा काळ आला म्हणून घाबरून न जाता, सैरावर न पळता, लोकांवरती दोष न देता, शांत चित्ताने, जसा परमेश्वर आपला शांतीचा परमेश्वर आहे, शांतीने सर्व परिस्थितीमध्ये चालता बोलता आपण इतर कोणाशीही ढकलून न देता, एखाद्यावरती आरोप प्रत्यारोप न करता परमेश्वराकडे शरण जाऊया आणि परमेश्वराला म्हणूया की परमेश्वरा, ही जी काय परिस्थिती आहे ही तू परिस्थिती शुद्ध कर. आणि जसं तू आम्हाला तुझ्या इन द इमेज अँड लाइकनेस ऑफ गॉड, जसं तू आम्हाला तुझ्या प्रतिमेमध्ये बनवलेलं आहे, तुझ्या सारखं बनवलेलं आहे, तसं तू आम्हाला बनव. आणि जसं तू परीक्षेमध्ये असताना जसा तू शांत होतास, संयमी होतास, तू
परमेश्वराला दोष दिला नाहीस, तू इतरांना दोष दिला नाहीस, परंतु ज्यावेळेस तू क्रूसावरती होतास, तू आमच्यासाठी ज्यावेळेस क्रूसावरती मरण स्वीकारत होतास, त्यावेळेस तू म्हटलंस की हे बाप्पा, यांना क्षमा कर, हे काय करतात यांना कळत नाही. होय परमेश्वरा, तोच प्रीतीचा आत्मा तू आज आम्हाला देखील दे. आणि या परिस्थितीमध्ये जाताना इतरांना दोष न देता, किंबहुना परमेश्वराला दोष न देता, परमेश्वर आहे का नाही हा प्रश्न निर्माण न करिता, तू आहेस आणि जसं आतापर्यंत तू आम्हाला सांभाळस तसं इथून पुढे आमच्या बरोबर राहणार आहेस, याची तू आम्हाला पुन्हा एकदा आमच्या मनामध्ये, आमच्या विचारांमध्ये तू चेतना निर्माण कर. आणि जसं यहूद्यांना तू बाहेर काढून समृद्ध केलंस आणि पुन्हा त्याच लोकांनी तुला प्रश्न केला की परमेश्वर आहे का, आणि जर तो आहे तर तो निष्पाप जीवांसाठी नाही, तो जे लोक समाजाविरुद्ध वागतात त्या लोकांचा आहे. हे शब्द आमच्या मुखातून न निघो आणि तू आम्हाला तुझ्या परीक्षेत उतरण्यास तू आम्हाला पात्र ठरव, जेणेकरून आम्ही आणखीन तुझ्या जवळ समीप येण्यास आम्हाला संधी मिळेल. परमेश्वरा, तू आम्हाला या भूतलावरती ठेवला आहेस आणि तू आमच्याशी बोलत असतोस. आणि तू जसं आमच्यासाठी दुःख सहन केलंस, तसंच फक्त आणि फक्त आम्ही आशीर्वादांच्या पाठीमागे न लागता तुझ्या परीक्षेत उतरण्यास तू आम्हाला तयार कर. आणि त्या परीक्षेमध्ये तू आमच्या बरोबर असतोस आणि तुझ्या सहाय्याने, तुझ्या शक्तीने आम्ही ती परीक्षा जिंकू आणि सैतान हारो, असं तू कर. आम्ही विनंती करतो, फक्त आम्हाला तू आशीर्वाद मागणारे असं न करता, किंबहुना आम्हाला परीक्षेत उतरण्यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर. आणि या जीवनी प्रवासामध्ये, या जीवनाच्या परीक्षेमध्ये आम्ही कधीही हे न विसरू की आतापर्यंतचा प्रवास आम्ही आमच्या स्वतःनी केला, परंतु ही आमच्यामध्ये जाणीव राहू दे की हा प्रवास केवळ आणि केवळ येशू ख्रिस्ताच्या आणि परमेश्वराच्या सहाय्याने आणि मदतीने आणि सामर्थ्याने झाला. आणि परमेश्वराच्या आणि येशू ख्रिस्ताच्या आणि पवित्र आत्म्याच्या कृपेने हा संपूर्ण प्रवास आम्ही करू, असं तू होऊ दे. आणि फक्त आशीर्वाद नाही तर आमच्या जीवनामध्ये परीक्षा देखील दे. आणि त्या परीक्षेद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या सानिध्यामध्ये घेऊन जे काही योबाने गमावलं त्याच्यापेक्षा दुपटीने तू त्याला दिलंस, तशाच प्रकारे जे काही आम्ही गमावलेलं आहे, आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की परमेश्वरा, तू आम्हाला डबल, दुपटीने भरून देणार आहेस. परमेश्वरा, तू आम्हाला या जीवनामध्ये चालण्यास आणि हे जीवन जगण्यास सहाय्याने मदत कर, जेणेकरून आमच्या जीवनाद्वारे केवळ आणि केवळ येशू ख्रिस्ताचं गौरव व्हावं. ही संपूर्ण आराधना आम्ही तुझ्या हाती सोपवून देतो. परमेश्वरा, प्रत्येकाचा ताबा घेतलास आणि प्रत्येकजण हे ऐकत होतं, आणि यानंतर देखील जो कोणी हा संदेश ऐकणार आहे ते तू प्रत्येकाचा ताबा घे. आणि फक्त आम्ही आशीर्वादाचे भुकेले नसावे, तर आम्ही तुझ्या परीक्षेत उतरण्यास तू आम्हाला तयार कर. ही संपूर्ण भक्ती तुझ्या हाती तू घेतलीस आणि तू चालवलीस, आणि तू मला या भक्तीचं पुढारपण दिलंस म्हणून तुझे आभार मानतो. आता आपण शेवटची प्रार्थना करूया. हे स्वर्गीय परमेश्वरा, तू आम्हाला आजच्या या सायंकाळी, ही सायंकाळ तू आम्हाला दिलीस आणि आमच्या जीवनामध्ये तुझ्या समीप येण्यासाठी तू आम्हाला पुन्हा एकदा संधी देऊन तू आम्हाला पुन्हा एकदा सांगितलं आहेस की तू आमच्यासाठी किती वेळ काढतोस. परमेश्वरा, तू आमच्यासाठी वेळ काढतोस, पण आम्हाला तुझ्यासाठी वेळ काढण्यास आम्ही कारण देत असतो. परमेश्वरा, तू आज पुन्हा एकदा आम्हाला हे सांगून दिलेलं आहेस, दाखवून दिलेलं आहेस की आम्ही कुरकुर न करता, फक्त आशीर्वाद न मागता परीक्षेत पात्र होण्यास तू आम्हाला सहाय्याने मदत कर. ही संपूर्ण भक्ती तू चालवलीस आणि प्रत्येकाचा जीवाचा आणि मनाचा ताबा तू घेतलास म्हणून तुझे आभार मानतो. परमेश्वरा, आम्ही फक्त आणि फक्त आशीर्वादाचे भुकेले नसावे असं तू कर. आमच्या जीवनामध्ये तू केवळ तुझं गौरव करून घे.
आमच्या जीवनी वाटचालीमध्ये तू आमच्याबरोबर आहेस याची जाणीव आम्ही न विसरावी असं तू कर. देवा, जे काय तुझं तू काम आम्हाला सांगितलं आहे, सुवार्ता प्रसार आणि सेवा कार्य, हे आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू करून घे. परमेश्वरा, ही संपूर्ण भक्ती तू आशीर्वादित केलीस आणि इथून पुढच्या संपूर्ण भक्त्या सर्व पाळक वर्ग, स्तुती फाउंडेशन इंटरनॅशनल मीडिया, पास्टर सुनील आसुदे हे जो उपक्रम चालवत आहेत ते त्यांना आशीर्वादित कर आणि त्यांच्याद्वारे अनेक आत्मे तुझ्या राज्यामध्ये तू घेऊन ये. परमेश्वरा, आमच्याकडून ज्या काही लहान मोठ्या चुका झाल्या असतील ते तू आम्हाला माफ कर. त्या चुका आम्ही परत न करो तू असं तू कर. आम्हाला तू पुन्हा एकदा तुझ्या सानिध्यात येण्याची संधी दिलीस आणि तू आमच्याशी बोललास ते आम्हाला समजू दे, ते आमच्या अंतःकरणामध्ये रुजू दे. आणि इथून पुढे तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला जे काय तू या जीवनामध्ये आमचं कार्य आहे ते तू आम्हाला करण्यास सहाय्य आणि मदत कर. परमेश्वरा, ही संपूर्ण सृष्टी तू आम्हाला दिलेली आहेस आणि तू आम्हाला या सृष्टीचा कैवारी केलेला आहेस, कारभारी केलेला आहेस. परमेश्वरा, या सृष्टीचा मालक तू आहेस आणि आम्ही कारभारी आहे. या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीचा तू कारभार आम्हाला नीट आणि सफल चालवण्यास सहाय्य आणि मदत कर. तू आम्हाला सद्विवेक बुद्धी दे आणि आजच्या या परिस्थितीमध्ये आम्ही कसं वागावं, कसं जगावं आणि कसं चालावं तू आम्हाला शिकव. ही संपूर्ण सृष्टी आणि सृष्टीतील प्रत्येक जीवजंतू, प्रत्येक वस्तू तुझी आहे, तुझ्या स्वाधीन करतो. परमेश्वरा, ही भक्ती तू आशीर्वादित केलीस आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू आशीर्वाद दिलेस म्हणून तुझे आभार मानतो. तसंच परमेश्वरा, प्रत्येकाला आम्हाला तू परीक्षेत पात्र होण्यास सहाय्य आणि मदत कर आणि त्या परीक्षेमध्ये आम्ही चालत असताना, त्या परीक्षेमध्ये आम्ही वावरत असताना तू आमच्या बरोबर आहेस म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. मी पुन्हा एकदा पास्टर सुनील आसुदे, स्तुती फाउंडेशन मीडिया इंटरनॅशनल यांचे आभार मानतो की त्यांनी मला मार्चमध्ये देखील संधी दिली होती. त्यावेळेस देखील मी जबलपूर या ठिकाणी होतो आणि आज देखील त्यांनी मला संधी दिली आणि आज देखील मी जबलपूर या ठिकाणी आहे. तरी देखील आपले ख्रिस्तातील बंधू भगिनी जे जगाच्या कोण्याकोपऱ्यामध्ये आहेत त्यांना ख्रिस्ताच्या माध्यमातून पास्टर सुनील आसुदे एकत्र करीत आहेत आणि सुवार्तेद्वारे ख्रिस्ताच्या समीप येण्याचा जो मार्ग आहे ते घडवून आणत आहेत. म्हणून मी पास्टर सुनील आसुदे आणि टीम यांचे आभार मानतो आणि परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये असंच सुवार्ता प्रसाराचं कार्य आणखीन पुढे वाढवावं ही परमेश्वराजवळ विनंती करतो. आपणा प्रत्येकाला ख्रिस्तात जय ख्रिस्त आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनी प्रवासाच्या परीक्षेमध्ये परमेश्वर आपल्या प्रत्येकाबरोबर समीप राहावं, जेणेकरून आपण आणखीन परमेश्वराच्या समीप जावं. ही प्रार्थना करूया. आशीर्वाद परमेश्वर देत आहे, देणारच आहे, परंतु आशीर्वादांमध्ये आपण गुरफटून न जाता परमेश्वराच्या परीक्षेद्वारे पुन्हा एकदा सैतानाला हरवूया आणि आपण संकल्प करूया की रोजच्या परीक्षेमध्ये परमेश्वर माझ्याबरोबर आहे आणि ही परीक्षा मी जिंकणारच केवळ आणि केवळ परमेश्वराच्या गौरवासाठी आणि सैतानाला हरवण्यासाठी. तर प्रत्येकाला परीक्षेमध्ये विजय होण्यास शुभेच्छा, कारण की विजय आपला म्हणजे विजय परमेश्वराचा आहे आणि हार ही सैतानाची आहे. धन्यवाद. शालोम. जय ख्रिस्त. थँक्यू पास्टर सुनील आसुदे. आपण उत्तम उपक्रम करत आहात. गेली 1.5 वर्ष झाली मी बघत आहे. उत्तम प्रकारे आपण ही सुवार्ता प्रसाराचं माध्यम चालवत आहात. आपण आणि आपल्या टीमला परमेश्वर आशीर्वादित करो आणि परीक्षेमध्ये देखील ही खात्री आहे माझी की परमेश्वर आपल्या बरोबर आहे, कारण की ही जी माला आहे, शृंखला जी आहे, ही आपण जी 1.5 वर्ष मला वाटतं चालू आहे आणि निश्चितच मला खात्री आहे की आपल्याला बरेच असे संकट आले असतील, बरेच प्रॉब्लेम आले असतील, तरी देखील त्या संकटामध्ये देखील आपण परमेश्वराच्या विश्वासाने थांबलात आणि परमेश्वर आपल्या बरोबर होता, म्हणून आजपर्यंत ही शृंखला चालू आहे. देवाला गौरव देऊया. पास्टर सुनील आसुदे, परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि आपण असंच ही शृंखला
जरी चर्चेस चालू जरी झाले तरी चालू ठेवा, मी आपणास विनंती करतो. थँक्यू. जय ख्रिस्त.